राज्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं सुरू आहे। नागपूर आणि अमरावती नंतर आता अकोला जिल्ह्यातही आजपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे। या निर्णयानुसार विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलीस विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे। मात्र या निर्णयाला काही सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवत आधी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, त्यानंतरच हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे। पाहुयात त्यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे। नागपूर आणि अमरावती नंतर आता अकोला जिल्ह्यात आजपासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली। या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। शहरातील प्रमुख चौक, सिग्नल, गर्दीच्या मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। दरम्यान पोलीस प्रशासनानं मात्र नागरिकांच्या सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं स्पष्ट करत प्रत्येक दुचाकीस्वारानं हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन केलंय। जनतेला, अकोला शहरातील आणि अकोला जिल्ह्यातील जनतेला आमचं एवढंच आव्हान असेल की हेल्मेटला सक्ती मानू नका। ते आपल्या जीवाशीच आणि आपल्या जीविताशी स्वतः खेळ करू नका। हेल्मेट जास्त महाग येत नाही, सगळ्यांनी तो घ्यावा आणि आपल्या सुरक्षेची, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि आपला जीव हा देखील आपण वाचवावा, एवढंच आमचं आव्हान असेल। आणि जर आपल्याकडे हेल्मेट नसेल तर कारवाईला सामोरं आपल्याला नक्की जावं। मात्र हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शवलाय। शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे। अशा परिस्थितीत अपघातांना केवळ हेल्मेट नव्हे तर खराब रस्तेही तितकेच जबाबदार असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। आधी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणं, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करणं आणि त्यानंतर हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। मी मूर्तिजापूरकर शहरवासियांना व मूर्तिजापूर शहरात येणाऱ्या सर्व नागरिकांना, शासकीय निमशासकीय कार्यालयातील पदाधिकारी अधिकाऱ्यांना सर्वांना आवाहन करतो की 1 ऑगस्ट 2026 पासून हेल्मेट वापरणे हे सक्तीचं केलेलं आहे। हेल्मेट हे सक्तीचं आहे म्हणून वापरणं गरजेचं नाही, तर ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं माझं सर्व नागरिकांना शासकीय निमशासकीय कार्यालयाला आव्हान आहे की सर्वांनी 1 तारखेपासून हेल्मेट वापरणं अनिवार्य करावं। धन्यवाद। आपण हेल्मेट न वापरल्यास मोटर व्हेकल ॲक्टनुसार आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यासाठी आपण हेल्मेट वापरावं आणि स्वतःचे जीव वाचवण्यासाठी सुद्धा ते आपण वापरावं असं मी आवाहन करतो। कोणत्याही अल्पवयीन मुलांनी प्रथमतः मोटरसायकल किंवा 4 चाकी वाहनच चालवू नये आणि जर ते दुचाकी चालवताना आढळलेच तर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येईल। हेल्मेट सक्ती काय झालेलं आहे, सर्वसामान्य लोक महागाईमुळे आणि तसेच परेशान झालेले आहेत, त्रस्त झालेले आहे। हेल्मेट सक्ती लोकांना अजून परेशानी काम करायचं काम चालू आहे, कारण की शहरात हेल्मेट सक्ती पाहिजे नाही। हेल्मेट सक्ती नॅशनल हायवे बाहेर पाहिजे, गावाच्या बाहेर, कारण की गावात एवढे खड्डे झालेले आहेत। पहिलं तर खड्ड्यावर कारवाई करा, एवढे खड्डे झालेले आहे, खड्ड्याच्याने लोक मेलेले आहेत, किती ॲक्सिडेंट झालेले आहे बिना हेल्मेटचे, आम्हाला याचा आकडा द्यावा आणि गड्ड्यामुळे किती ॲक्सिडेंट झालेले याचा आकडा द्यावा। सर्वात जास्त ॲक्सिडेंट हे गड्ड्यामुळे झालेले आहेत आणि हेल्मेट सक्ती सिटीच्या बाहेर पाहिजे। सर्वात पहिलं तर माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही अकोल्यातले सर्व गड्डे बुजून काढा, नंतर हेल्मेट सक्ती करा। आता हेल्मेट सक्तीमुळे हेल्मेट विक्रेत्यांची मोठी गर्दी शहरभरात दिसून येते, तर नियमांचं पालन करण्यासाठी सुद्धा नागरिकही हेल्मेट खरेदीसाठी मोठी गर्दी करतायत। मात्र बाजारात विकले जाणारे काही हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असून यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता स्वयंसेवी संस्थेनं वर्तवली आहे। सर, ये असली नकली की पहचान है। हम BIS केयर ऐप है जो iOS और एंड्रॉइड प्लेटफॉर्म दोनों पे अवेलेबल है, तो हम उससे लाइसेंस स्कैन करके भी कर सकते हैं। और जो चीप क्वालिटी के हेलमेट है सर वो दिख जाते हैं, बहुत ही हल्के हेलमेट है, उनके लाइसेंस भी एक्सपायर्ड है, कैंसिल्ड है। तो जब से यहाँ पे रूल मतलब लागू हुआ है आज से, तो सारे के सारे जितने फेक हेलमेट है वो यहाँ आने स्टार्ट हो गए हैं। सर पब्लिक इतनी अवेयर है नहीं, तो पब्लिक को बेचे जा रहे हैं 500 800, तो सर मतलब कोई फायदा नहीं है, ये जान तो बिल्कुल नहीं बचाएगा। हेल्मेट सक्तीच्या या निर्णयाला अकोलेकर कितपत प्रतिसाद देतात आणि विरोध करणाऱ्या संघटनांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हेल्मेटमुळे अपघातात जीव वाचण्याची शक्यता वाढते हे वास्तव असलं तरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि हेल्मेट सक्ती यावरून आता अकोल्यात नवा वाद निर्माण झालाय।
प्रशासन आणि नागरिक यामध्ये समन्वय साधून सुरक्षित वाहतुकीचा मार्ग कसा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वाढते रस्ते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता राज्यामध्ये आज 1 ऑगस्ट पासून हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मी दाखवू शकतो कशा प्रकारे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात ज्या प्रकारे वाढतं अपघाताचं प्रमाण आहे त्याला अनुसरून जर पाहायला गेलं आजपासून दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली असून जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अकोल्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. 807 अपघातांमध्ये 883 वाहन चालकांचा बळी गेला तर 332 वाहन चालक गंभीर जखमी झाले. अकोला जिल्ह्यातील गत 5 वर्षातील ही धक्कादायक आकडेवारी समोर पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार हा जो निर्णय आहे जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा हा घेण्यात आला आणि यावर आज 1 तारखेपासून अंमलबजावणी प्रभावी अंमलबजावणी म्हणावं लागेल प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासन असेल किंवा वाहतूक विभागाचे अधिकारी अलर्ट मोडवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक जे दुचाकी स्वार आहे ज्यांच्याकडे हेल्मेट नाही आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. त्याचप्रमाणे जे मागे बसणारे जे चालक आहेत जे मागे बसणारे जे गाडीवर बसणारे आहेत त्यांना सुद्धा हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. वाढतं अपघाताचं प्रमाण लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने असेल किंवा प्रशासनाच्या वतीने जो हेल्मेटची सक्ती करण्यात आलेली आहे ती सक्ती अगदी योग्य असल्याचं अधिकारी असतील किंवा जे वाहन चालक आहे यांच्या वतीने प्रतिक्रिया प्राप्त झालेल्या आहेत. प्रतीक पुरेकर, LS मराठी, अकोला.